दिवीज लॅबोरेटरी कंपनीला फायनान्शियल इयर 2022-23 साठी रुपये 570.51 कोटी ॲडिशन आणि डिसअलाउन्स संदर्भात ड्राफ्ट असेसमेंट ऑर्डर मिळाली आहे। ही ऑर्डर 20 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आली असून 21 मार्च रोजी कंपनीला प्राप्त झाली आहे। ओमॅक्स कंपनीच्या उपकंपन्यांना पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये 2 निवासी प्लॉटेड प्रकल्पांसाठी रेरा नोंदणी मिळाली आहे। हे प्रकल्प 23 मार्च 2026 रोजी लॉन्च होणार असून त्यामध्ये न्यू चंदीगड आणि लखनौ यांचा समावेश आहे। युनियन बँक ऑफ इंडिया सरकारी बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे 3000 कोटी रुपयांचा निधी उभारलाय। हा इश्यू सिनियर रेटेड, लिस्टेड, अनसिक्युअर्ड, रिडीमेबल आणि टॅक्सेबल दीर्घकालीन बॉन्ड्सच्या स्वरूपात करण्यात आलाय। 3000 कोटींच्या बेस इश्यूसोबतच 4500 कोटींचा ग्रीन इश्यू पर्याय देखील होता, ज्यामुळे एकूण संभाव्य इश्यू 7500 कोटींवर पोहोचलाय। अशोक लेलँड कंपनीने आपल्या UK स्थित सहाय्यक कंपनी ऑप्टेर PLC मध्ये इक्विटीद्वारे जास्तीत जास्त GBP 30 दशलक्ष म्हणजे सुमारे 375 कोटींपर्यंत गुंतवणुकीस मंजुरी दिली आहे। ही गुंतवणूक 1 किंवा अधिक टप्प्यांमध्ये केली जाणार आहे। टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडने जाहीर केले आहे की 1 एप्रिल 2026 पासून कंपनीच्या ICE म्हणजेच इंटरनल कंबशन इंजिन पॅसेंजर वाहनांच्या किमतीत वाढ केली जाणार आहे। ही वाढ सरासरी किमतीमध्ये सुमारे 0.5% इतकी करण्यात येणार आहे। DCX सिस्टीम्स लिमिटेड कंपनीला देशांतर्गत ग्राहकाकडून रुपये 563.45 कोटींची ऑर्डर मिळाली आहे। ही ऑर्डर समुद्री गस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या रडार सिस्टीमच्या निर्मिती आणि पुरवठ्यासाठी आहे, ज्याचा उपयोग एअरबोर्न ॲप्लिकेशन्समध्ये केला जाणार आहे। देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने थायलंड स्थित रेस्टॉरंट्स डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडमध्ये सुमारे रुपये 347.3 कोटींच्या गुंतवणुकीस मंजुरी दिली आहे। ही कंपनी 274 KFC रेस्टॉरंट्स चालवते। या गुंतवणुकीचा उद्देश कंपनीची बॅलन्स शीट मजबूत करणे आणि दीर्घकालीन गरजा पूर्ण करणे ही आहे। सीगेल इंडिया लिमिटेड कंपनीची सहाय्यक कंपनी सीगेल इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने रुपये 603 कोटींच्या NHAI प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावली आहे। थॉमस कुक इंडिया लिमिटेडने आपल्या रिसॉर्ट आणि रिसॉर्ट मॅनेजमेंट व्यवसायाचे स्टर्लिंग होल्डिंग्स रिसॉर्ट्स लिमिटेडमध्ये डिमर्जर करण्यासाठी इन प्रिन्सिपल मंजुरी दिली आहे। यासोबत कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग योजना देखील समाविष्ट आहे। हा प्रस्ताव NCLT आणि इतर नियामक मंजुरींवर अवलंबून आहे। टाटा कॅपिटल लिमिटेड कंपनीला आर्थिक वर्ष 2017-18 संदर्भातील इन्कम टॅक्स रिअसेसमेंट ऑर्डर प्राप्त झाली आहे। हा आदेश म्हणजेच ही ऑर्डर 20 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आली असून 21 मार्च रोजी डाउनलोड करण्यात आली आहे।